यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। आम्ही लोकसभेमध्ये 40हून अधिक जागा जिंकणार, देशामध्ये फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा। मोदीजींची हवा आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे। त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच। कुबड्यांचा आधार घेऊन उभा असलेला भाजप 45 जागा जिंकण्याची भाषा करतोय। भाजप 45 का 145 जागा जिंकेल आणि देशात 5000 जागा जिंकतील। राऊतांचा भाजपला टोला, भाजप हवेतला पक्ष असाही साधला निशाणा। विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींविरोधात कुणाचा पर्याय, अजित पवार यांचा सवाल। तर येत्या काळामध्ये महायुतीच्या बाजूने वातावरण झुकणार, लोकसभा निवडणुकीवरून अजित पवार यांचं वक्तव्य। लोकसभेला महाविकास आघाडी 40 जागांवर निवडणुका जिंकेल, आम्हाला आत्मविश्वास, खासदार संजय राऊतांचा दावा। कुबड्यांवर उभ्या असलेल्या पक्षानं 45 जागा जिंकणं बाजूला ठेवावं। लोकसभेसाठी ठाकरे गटातील 2-3 जागांची अदलाबदल होऊ शकते, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित असल्याचंही वक्तव्य। पक्षप्रमुख लोकसभा लढ म्हणाले तर लढणार, ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर चंद्रकांत खैरे आणि दानवे जिवलग मित्र, कुणी उभं राहिलं तरी दुसरा त्याला निवडून आणतील, संजय शिरसाट यांचा खोचक टोला। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणार, मी चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, अजित पवार यांचं अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान। दादांचं आव्हान, हीच माझ्या कामाची पोचपावती, दादांनी आधीच कान उघडणी करायला हवी होती, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, विलास लांडे यांनी व्यक्त केली इच्छा। अजित पवार यांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया।